फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी या संस्थेच्या माध्यमातून आयोजित आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यात पहिले मी त्यांचं नाव घेईल. त्यांचं आताच आपण जे भाषण ऐकलं त्या श्वेता संजीव भट, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कुमारजी केतकर साहेब, त्याचबरोबर राज्यसभा सदस्य माननीय संजयजी राऊत, त्याचबरोबर मराठी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीपजी चव्हाण, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ज्यांनी प्रस्तावित केलं ते डॉक्टर विवेकजी कोरडे, आयोजक श्री विजयजी दिवाण, आशुतोषजी शिर्के, उपस्थित आमचे सचिनजी सावंत, चरणसिंगजी सापरा, बाकी उपस्थित सर्व सन्माननीय मराठी पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम या कार्यक्रमाचं आयोजन फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी या संस्थेने केलं, त्याबद्दल त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी इथे मनपूर्वक अभिनंदन करतो की एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला त्यांनी ते हात घातला. माननीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब सुद्धा या ठिकाणी आले आहेत. या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल आयोजकाचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांपासून राजकीय सभ्यतेची जी नीती आहे ती उदयास आली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी सुद्धा आपण जर पाहिले ती महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी सुद्धा राजकीय प्रगल्भतेचा फार मोठा इतिहास आहे. याचे अनेक उदाहरण त्यानिमित्तानं इथे देता येईल. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक होते 11 वर्ष. ज्या यवतमाळ जिल्ह्यातून ते यायचे त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे अतिशय कट्टर विरोधक जामवंतराव धुटे तिथे होते, आमदार होते आणि आक्रमक वृत्ती त्यांची होती. अशा आक्रमक वृत्तीच्या जामवंतराव धुटेंनी वारंवार त्यावेळेस वसंतराव नाईक मुख्यमंत्र्यांवर टीका केली, पण 11 वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यांनी कधी सुद्धा बदल्याची भावना त्यानिमित्तानं तिथे त्यांच्या मनात आली नाही. आणि म्हणूनच जेव्हा वसंतराव नाईक साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेस जामवंतराव धोटे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये असे होते आणि ज्या पद्धतीनं ढसाढसा रडत होते, अशा पद्धतीचं राजकारण आपण त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. अनेकदा आपण पाहतो इकडे बाळासाहेब ठाकरे साहेब होते, शरद पवार साहेब आहेत. मला आधी आठवतं जेव्हा शरद पवार साहेबांची कन्या सुप्रियाताई या पहिल्यांदा निवडणुकीसाठी ज्या रिंगणामध्ये पहिल्यांदा उभ्या झाल्या त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वतः शरद पवार साहेबांना फोन केला की तुमची कन्या आपली कन्या सुप्रिया उभी राहते आणि तुम्ही मला सांगितलं नाही. आमच्या पक्षाकडनं कोणताही उमेदवार या निवडणुकीमध्ये सुप्रियाच्या विरुद्ध राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांनी घेतली. गोपीनाथ मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ज्येष्ठ नेते होते. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या जागेवर जे बाय इलेक्शन झालं त्यावेळेस सुद्धा त्यांची कन्या जेव्हा तिने फॉर्म भरला तेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षातर्फे विरोधामध्ये कोणताही उमेदवार राहणार नाही. अशा प्रकारची राजकीय संस्कृती आपल्या महाराष्ट्राने पाहिली आहे. देशात सुद्धा आपण पाहिलं की नरसिंहराव साहेब जे नरसिंहराव जेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस पाकिस्ताननी काश्मीरच्या प्रश्नावर मानवाधिकार प्रश्न जो उपस्थित केला होता आणि त्याची चर्चा जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जेव्हा होती मानवाधिकार आयोगासमोर, त्यावेळेस भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी
नरसिंहराव साहेबांनी अटल बिहारी वाजपेयींना तिथे जिनेवामध्ये पाठवलं होतं आणि तिथे त्यांनी भारताची बाजू त्यांनी मांडली होती. हे सुद्धा उदाहरण आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा पंडित नेहरूंचं जेव्हा निधन झालं त्यावेळेस विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी होते, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी साहेब सातत्याने पंडित नेहरू टीका करत होते. पण ज्यावेळेस पंडितजी नेहरू यांचं निधन झालं आणि श्रद्धांजली वाहनाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा अटल वाजपेयी साहेबांनी भाषण केलं त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि पंडित नेहरूची तुलना त्यांनी श्रीरामाबरोबर केली आणि श्रीरामाबरोबर तुलना केली नाही, पण ते म्हणाले की पंडितजीच्या आयुष्यात वाल्मिकीच्या महाकाव्यातील शुद्ध भावना मला दिसते आणि म्हणून पंडितजीचा जो मृत्यू झालाय एक सूर्यास्त झालाय. पण आता आपल्याला पुढील काळामध्ये भारताला पुढे नेण्यासाठी एक या ताण्यामध्ये आपल्याला मार्ग आपल्याला शोधावा लागेल. अशा प्रकारची संस्कृती त्यावेळेस भारतात सुद्धा होती. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृतीचा आदर्श हा देशभरात दिला जात होता. पण आता आपण हा प्रवास इतक्या खालच्या स्तरावर आला की केंद्रीय यंत्रणेचा वापर, ईडी सीबीआयचा वापर आपल्या विरोधकांना कशा पद्धतीने नेस्तनाबूत करता येईल अशा पद्धतीची नवीन संस्कृती त्यांना आता जन्माला आली आहे. आणि त्याचे अनेक उदाहरण आपण देशामध्ये त्यानिमित्तानं पाहतो की कशा पद्धतीनं सरकार पाडण्यासाठी सुद्धा या सर्व संस्थेचा वापर त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये होत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत उदाहरण द्यायचं म्हणजे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आहे, तर काय झालं काय नाही याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. आमच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा काय झालं याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. म्हणजे कशा पद्धतीनं आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय पक्ष फोडायचे आणि कशा पद्धतीने या संपूर्ण ईडी आणि सीबीआयचा वापर करायचा या पद्धतीनं संपूर्ण राजकारण महाराष्ट्रातच नाही पण आपल्या संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये विरोधी पक्ष आहेत त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे गंगा आणि गंगेमध्ये डुबकी घेतली की सर्व शुद्ध झाले अशा पद्धतीनं गंगा शुद्धीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये त्या निमित्तानं चालू आहे. आणि हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहताही सुद्धा आपल्याला कल्पना आहे. इथे या ठिकाणी प्रामुख्याने आज देशामध्ये आपण पाहिलं की अनेक मोठे नेते म्हणजे सोनिया गांधीपासून तर शरद पवार साहेबांना सुद्धा ईडीचा समन्स आला होता. उद्धवजी ठाकरेंच्या सुद्धा आजूबाजूच्या सर्व लोकांना नातेवाईकांना त्यांना त्रास देण्याचे काम चालू आहे. सोनियाजी गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल, हेमंत सोरेन असे अनेक नेते आहेत की जे राजकीय विरोधक यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा. केजरीवाल दिल्लीचे अशा पद्धतीनं संपूर्ण राजकारण त्या निमित्तानं इथे चालू आहे. त्याच्यामुळे ईडी आणि सीबीआयचा वापर फक्त आपल्या विरोधकावर कसा करायचा आणि त्यांना कसं नेस्तनाबूत करायचं या पद्धतीची राजनीती त्यांनी चालू आहे. या ठिकाणी श्वेता संजीव भट त्यांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीच्या वेदना त्यांनी इथं व्यक्त केल्या त्यांच्या वेदना तर आमच्या सर्व लोकांपेक्षा फार तीव्र अशा वेदना आहे. आमच्या तर फार कमी आहे, आमच्या तर फार कमी छळ झाला. ज्या पद्धतीनं 7 वर्षापासून तुम्ही सांगताय आणि ते एका कस्टोडियल डेट म्हणजे जुन्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं बदला घेण्याचं काम चालू आहे त्यांनी सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. इथे संजय राऊत साहेब आहे, नवाब मलिक आहे. आपल्या उदाहरण द्यायचं तर संजय राऊत इथे साहेब आहेच आणि त्यांना सुद्धा कशा पद्धतीनं खोट्या केसमध्ये बसून संजय राऊत साहेब जास्ती बोलतात का? आता प्रवक्ते येऊन बोलणारच आहेत ते. संजय राऊत साहेब जास्ती बोलतात का, टीका करतात का आमच्या पक्षावर, त्यांना कशा पद्धतीने फसवता येईल त्याच्यामुळे एका खोट्या केसमध्ये त्यांना फसवून त्यांना जेलमध्ये टाकलं. नवाब मलिक त्याच प्रकारची परिस्थिती आहे. माझ्या बाबतीत सुद्धा थोडक्यात माझ्यावर जी संपूर्ण प्रसंग आला तो थोडक्यात सांगायचं झालं तर मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना त्यावेळेस मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आणि याची जेव्हा हळूहळू इन्क्वायरी चालू झाली 7-8 दिवसांतर लक्षात आलं की हा जो बॉम्ब ठेवला होता मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये याचं संपूर्ण प्लॅनिंग पोलीस कमिशनर मुंबईच्या ऑफिसमध्ये झालं. त्यावेळेसचे पोलीस कमिशनर परमवीर सिंग
आणि त्याचे सहकारी API सचिन बझे आणि पोलीस कमिशनरच्या ऑफिसचे 4-5 API या सर्वांनी त्याचं प्लॅनिंग करून मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवला. आणि ही जेव्हा बातमी आमच्याकडे आली, माझ्याकडे आणि उद्धवजी ठाकरे त्यात मुख्यमंत्री यांच्याकडे आली, त्यावेळेस आम्ही पोलीस आयुक्त मुंबईचे परमबीर सिंह यांची बदली केली आणि त्याला सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली. सचिन वजेला सस्पेंड केलं, कारण की API असल्यामुळे त्याला लगेच सस्पेंड करता येतं. पोलीस कमिशनर IPS असल्यामुळे त्याला थोडी प्रक्रिया करावी लागते, त्यामुळे त्याला आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई चालू करून त्याला सस्पेंड केलं. आणि या दोघांवर जेव्हा आम्ही गृहमंत्री म्हणून मी कारवाई केली आणि गृहमंत्री म्हणून अशा पद्धतीची कडक कारवाई केल्यामुळे परमबीर सिंग याला सस्पेंड केल्यामुळे आणि सचिन बझे याला सुद्धा सस्पेंड केल्यामुळे या दोघांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला. 100 कोटीचा माझ्या आरोप लावल्यानंतर तिथे नंतर राजकारणातल्या अनेक लोकांनी हस्तक्षेप त्याच्यामध्ये केला. जे कोणते आम्ही विरोधक होते त्या कोणाचं नाव घेणार नाही, पुस्तकामध्ये माझ्या सविस्तर लिहिलेलं आहे. जे कोणी विरोधक होते त्यांनी तिथे हस्तक्षेप केला, त्यांना सहकार्य केलं आणि अशा पद्धतीनं 100 कोटीचा माझ्यावर आरोप केल्यानंतर जेव्हा केस कोर्टात गेली, जस्टिस चांदिवलच्या समोर जेव्हा केस कोर्टात गेली, त्यावेळेस मी कोर्टामध्ये मला बोलावलं तर मी सांगितलं की माझ्यावर ज्यांनी आरोप केला त्या परमबीर सिंगला तुम्ही कोर्टात बोलवा. ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांनी तर खुशीने कोर्टात यायला पाहिजे. त्याला 6 समन्स पाठवले जस्टिस चांदिवलच्या कोर्टाने, पण 6 समन्स पाठवून सुद्धा परमबीर सिंग जो त्यांनी आरोप केला त्याचा पुरावा द्यायला तिथे आले नाही. आणि जेव्हा त्याचा परमबीर सिंगचा पकड वॉरंट काढला तेव्हा तो देशातून फरार झाला. आणि तिथून त्यांनी ॲफिडेव्हिट पाठवलं की मी जो आरोप केला त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही, असं जस्टिस चांदिवलच्या कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिला. मी आतमध्ये, मी जेलमध्ये, ज्यांनी आरोप केले ते फरार, ज्यांनी आरोप केले ते ॲफिडेव्हिट देत आहेत. त्या सचिन बझेंनी सुद्धा कोर्टामध्ये जस्टिस चांदिवलच्या समोर सांगितलं की ह्या आरोप सर्व खोटे आहेत. मला त्या मित्रांनो जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये टाकण्यात आल्यानंतर कोर्टामध्ये जसं ताईंनी सांगितलं की कोर्टामध्ये मी बेलसाठी अर्ज केला. 8 महिने माझी बेल लागू दिली नाही. आता बेल कशी नाही लागू दिली, कशी नाही लागायची तुम्हाला माहिती आहे कसं काय? 8 महिने माझी बेल लागू नाही. 5 जजची बदली झाली. म्हणजे एक जज समोर माझी केस गेली की त्यांनी 2 महिने ऐकलं की त्याची बदली. दुसरा जज त्यांनी 3 महिने ऐकले की त्याची बदली. तिसरा जज. आता 5 जज बदलले गेले. 8 महिने माझी कोणती सुनवाई बेलची माझी हायकोर्टामध्ये होत नव्हती. ताई तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीचं. आता कशा सुनवाई होत नाही तुम्हाला कल्पना येते. 8 महिने माझी सुनवाई झाली नाही. शेवटी मी सुप्रीम कोर्टात गेलो. मी गेलो म्हणजे मी आमच्या मुलांनी आणि मुलींनी जाऊन शरद पवार साहेबांनी सांगितलं की साहेब 8 महिन्यापासून बेल होत नाही. तेव्हा शरद पवार साहेबांनी कपिल सिब्बलला फोन केला आणि कपिल सिब्बलला शरद पवारांनी सांगितलं मी अनिल देशमुख त्याच्या मुलाला आणि मुलीला तुमच्याकडे घेऊन येत आहे. तेव्हा कपिल सिब्बल साहेबांनी सांगितलं साहेब की येऊ नका, मी तुमच्या घरी येतो. तेव्हा शरद पवार साहेबांनी सांगितलं की माझं काम आहे, मी तुमच्या घरी येणार. आणि असं की माझ्या मुलीला आणि मुलाला घेऊन शरद पवार साहेब स्वतःच्या गाडीमध्ये टाकून कपिल सिब्बलकडे गेले आणि त्यांना सांगितलं की 8 महिन्यापासून अनिल देशमुखांची बेल होत नाही, तुम्ही काहीतरी करा. कपिल सिब्बलांनी हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बेल ॲप्लिकेशन लावली. सुप्रीम कोर्टामध्ये तिथे अर्ज केला आणि आमची जी प्ली होती ती त्यावेळेस चंद्रचूड साहेब तेव्हा सुप्रीम कोर्ट त्यावेळेस ते तुमचे सुप्रीम कोर्टचे प्रमुख व्हायचे होते. चंद्रचूड साहेबांकडे कपिल सिब्बल साहेबांनी सांगितलं की 8 महिन्यापासून याची तारीख लागत नाही आहे, बेल होत नाही आहे. तेव्हा त्यावेळेस चंद्रचूड साहेबांनी आदेश दिला हायकोर्टाला की 8 दिवसाच्या आत अनिल देशमुख यांची केस तुम्ही ऐका, त्यांच्या विरोधकाचं ऐकून घ्या, त्यांची केस ऐकून घ्या आणि 8 दिवसाच्या आत अनिल देशमुखांचा निकाल द्या. आणि अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टनी हायकोर्टाला आदेश दिल्यानंतर माझं हिअरिंग झालं. हिअरिंग झाल्यानंतर रिसर माझी बेल झाली आणि
माझी बेल त्यावेळेस निजामुद्दीन जामदार साहेब जे हायकोर्ट जज होते त्यांनी त्याची दिली आणि बेल देत असताना त्यांनी मला मेरिटवर बेल दिली आणि मेरिटवर बेल देत असताना त्यांनी आपल्या जजमेंटमध्ये लिहिलं की अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्यांचे कोणतेही पुरावे नाही. अनिल देशमुख जे आरोप झाले ते ऐकीव माहितीच्या हिअरसेवर झालेत अशा पद्धतीने त्यांच्या जजमेंटमध्ये त्यांनी आपला जजमेंट दिलं. अशा पद्धतीचा आदेश झाल्यानंतर ईडी परत सुप्रीम कोर्टमध्ये गेली. परत सुप्रीम कोर्टमध्ये अपीलमध्ये गेल्यानंतर तिथे चंद्रचूड साहेबांच्या समोर केस लागली. चंद्रचूड साहेबांनी त्यांची केस फेटाळून लावली. त्याच्यामुळे मी 14 महिन्यानंतर जेलच्या बाहेर आलो आणि या 14 महिन्यामध्ये जेलच्या बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीचा त्रास म्हणजे ज्या पद्धतीचा त्रास नाही म्हणता येईल छळ ज्या पद्धतीचा करण्यात आला तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांनी 170 धाडी टाकल्यात. माझ्यावर माझ्या परिवारावर जे काही परिवारात जे नातेवाईक होते कर्मचारी आमच्या ऑफिसचे लोक मित्राचे मित्र मैत्रिणीच्या मैत्रिणी अशा 170 धाडी सीबीआय ईडी आणि इन्कम टॅक्स टाकल्या. 170 धाडी. सांगायला दुःख होतं की एका धाडीमध्ये जेव्हा माझ्या मुलाकडे जेव्हा धाड पडली तेव्हा माझा मुलगा आणि माझी सून दोघंही बाहेर होते आणि त्यांची 6 वर्षाची मुलगी घरात होती. तिच्या आया घरात होत्या. तिच्या त्या स्वयंपाक करणारी बाई घरात होती. जेव्हा हे अधिकारी माझ्या मुलाच्या घरात गेले तेव्हा ती माझी 6 वर्षाची मुलगी तिथे होती. एक महिला अधिकारी ईडीची यांनी त्या 6 वर्षाच्या माझ्या नातीला कॅडबरी चॉकलेट दिलं. या 6 वर्षाच्या माझ्या मुलीला कॅडबरी चॉकलेट दिलं. जितेंद्र दावर साहेब या 6 वर्षाच्या माझ्या मुलीला कॅडबरी चॉकलेट दिलं त्या महिला अधिकाऱ्यांनी आणि तिची सुद्धा 15-20 मिनिटं चौकशी केली. आणि ही जेव्हा आमच्या त्या जी मेड होती तिने जेव्हा माझ्या मुलाला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्या मुलांनी जेव्हा त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना की तुम्ही 6 वर्षाच्या मुलीला त्या निमित्ताने हे बंद करा तेव्हा त्यांनी 15-20 मिनिटं चौकशी केल्यानंतर तिची चौकशी बंद केली. अशा पद्धतीनं यांनी त्रास देत असतानाच या सर्व त्रासामुळे आमच्या सर्व परिवाराला त्रास देत असताना या त्रासामुळे माझी पत्नी आरती चिंतेमुळे तिला कॅन्सर झाला. आज 18 किमो घेऊन ती आता कॅन्सरच्या विरुद्ध आपलं लढाई लढत आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण छळ त्या निमित्तानं केला. आणि आता आपण पाहिलं की अनेक जे नेते आपण ज्यांनी मी सुद्धा त्यावेळेस समझोता केला असता पुस्तकामध्ये डिटेल लिहिलाय की कशा पद्धतीचा समझोता कशा पद्धतीचं ॲफिडेविट मला कोणी करायला लावलं होतं. तिथे आता नाव घेणार नाही. पुस्तकामध्ये डिटेल लिहिलाय. मी जर तशा पद्धतीचा समझोता केला असता तर हे सर्व या सर्व प्रकरणाला मला सामोरं जावं लागलं नसतं. पण त्या पद्धतीनं समझोता न करता इथे पुढे गेलो. शेवटी आर्थर रोडमध्ये आम्ही होतो. संजय जे होत आणि मी होतो तिथे. आणि आम्हाला मला आणि यांना कुठे ठेवलं होतं आर्थर रोड जेलमध्ये ज्या ठिकाणी पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाबसाठी जो सेल बांधण्यात आला होता. अजमल कसाब त्यावेळी पाकिस्तानचा आतंकवादी होता. त्याला अरेस्ट झाली होती आणि त्याला आर्थर रोडवर ठेवण्यासाठी स्पेशल सेल बांधला होता. आणि स्पेशल सेल असा होता की तो संपूर्ण जे सेल होता त्याला संपूर्ण लोखंडाच्या चादरीने झाकण्यात आलं होतं. कारण की उद्या जर अजमल कसाबला जर पाकिस्तानला मारायचं आहे आणि त्यांनी जर वरतून बॉम्ब हल्ला केला तर त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये तो मृत्युमुखी नाही पडला म्हणजे मेला नाही पाहिजे आणि तो सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून आमचा सेल संपूर्ण लोखंडाच्या पत्र्यांनी असा झाकलेला होता. कुठेही व्हेंटिलेशन नाही. अशा या अजमल कसाबच्या सेलमध्ये त्यांनी आम्हाला ठेवण्यात आलं. आमचे संजय राऊत साहेबांची कधी कधी आमची भेट व्हायची. बाहेर पडल्यानंतर भेट व्हायची. तर त्याच्यामुळे संजय राऊत साहेब होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने तिथे आमची भेट व्हायची. अनेकदा एकत्र बसून कॉफी प्यायची. अनेक सणासुद्धा त्यातल्या त्यात मला संजय राऊत साहेबांना कोर्टाने घरचा डबा अलाव केला होता. हे घरचे जेवण जेवायचे आणि अनिल देशमुखाला घरचा डबा नाही.
नवाब मलिकला घरचा डबा अलाव केला होता, पण अनिल देशमुखला घरचा डबा नाही. आम्ही 2दा कोर्टात गेलो की घरचा डबा द्या. दुसऱ्यांदा जेव्हा कोर्टात गेलो तेव्हा जजचं नाव सांगत नाही, पण जजनी सांगितलं आमच्या वकिलाला, तुम्हाला माहित आहे ना की महात्मा गांधी सुद्धा तुरुंगात होते, तर महात्मा गांधी तुरुंगात असताना तुरुंगाचा डब्बा खात होते, तर अनिल देशमुखला तुरुंगाचा डब्बा खायला काय झालं. आणि असं म्हणून माझा रेक केला. त्याच्यामुळे मला तुरुंगातलं जेव्हा लागत होतं, पण अनेकदा आमचे मित्र लपून छपून पाठवायचे. सणासुद्धा दसरा असला, दिवाळी असली, ते एखादं ते पोलीसचे शिपाई राहतात त्याला त्याच्या म्हणून तो आपला खिशात घेऊन यायचा पुष्कळदा. पण एकदा मला अजूनही आठवतं, त्यांनी पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं संजय राऊतने. एकदा मी वकिलाला भेटायला जात असताना काही सणासुदीचा दिवस, काही दसऱ्याचा काही दिवस होता, यांच्या घरून डबा आला होता. त्यांनी आला तर यांनी या तुम्ही यात डबा त्यांनी उघडला, म्हणे या जेवण करू आपण, आज दसरा आहे की दिवाळी जो काही असेल, घरून पुरणपोळी वगैरे आली आहे. मी यांच्यावर जेवायला बसलो नाही तर माझ्यावर तर पाहत होतीच, माझ्या जेवायला बसत नाही तितक्यात कोणतरी जो पाठ ठेवणारा, म्हणजे जे कोणी होते पाठ ठेवणारे, त्यांनी एवढा बंदोबस्त ठेवला होता की अनिल देशमुख काय करतात, संजय राऊत काय करतात, काय खातात, कसे झोपतात, कुठे झोपतात, या सर्व गोष्टीवर पाहत होती. जेवण करत असताना त्यांच्याबरोबर तिथं येऊन उभा राहिला आणि तो म्हणाला की अनिल देशमुख साहेब, तुमचा डबाचा तुम्हाला सरकारी ऑर्डर नाही आहे, तुम्ही यांच्यावर कसे जेवताय. तेव्हा संजय राऊतनी सांगितलं, अनिल देशमुख हे सरकारी एवढं जेवून राहिले, माझ्या डब्यात तुम्ही त्यांना काही दिलं नाही. अशा पद्धतीचं छळ त्या निमित्तानं त्यावेळेस आमचा तुरुंगात झाला. पण एक गोष्ट महत्वाची आहे की संजय राऊत साहेब जेव्हा मी त्यांना भेटायला जायचो, जेव्हा संजय राऊत साहेबांना भेटायला जायचो, ती लिहत राहायची काहीतरी. म्हटलं संजयजी काय लिहिता, म्हणे उद्याचा अग्रलेख होता. उद्याचा अग्रलेख होता म्हणजे अग्रलेख लिहायची इकडे. आता काय त्यांनी यंत्रणा कशी राबवली माहीत नाही. अग्रलेख इथे लिहिला, त्याचा मथळा मला सांगायचे, एक दोन वाक्य वाचून दाखवायचे. दुसऱ्या दिवशी पाहिला तर सामनामध्ये अग्रलेख जसा तसा. तर बरोबर अग्रलेख यांनी यंत्रणा व्यवस्थित ठेवली की बरोबर अग्रलेख दुसऱ्या दिवशी सामनामध्ये छापून यायचे. पण हे दरवेळेस मला दिसताना म्हणा विचार काय तुम्ही इतके लिहिता. अग्रलेखाच्या व्यतिरिक्त जे लिहित बसायचे त्यांनी पुस्तक लिहिणं चालू केलं होतं. ते म्हणायचे अनिलजी मी पुस्तक लिहितो, तुम्ही पण लिहा. अरे मी म्हटलं संजयजी, मी आयुष्यामध्ये शाळेमध्ये निबंध लिहिले होते, त्याच्या पलीकडे मी काही लिहिलं नाही, तुम्ही मला पुस्तक लिहायला सांगता. पण त्यांच्या आग्रहास्तव, संजयजीच्या आग्रहास्तव मी शेवटी पुस्तक लिहायला घेतलं आणि पुस्तक लिहून काढलं आणि बाहेर आल्यावर मग त्याला फेअर केलं आणि मग त्याचं प्रकाशन केलं. प्रकाशन व्हायचं आहे अजून, तुम्ही तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, माझ्या पुस्तकाचं अजून प्रकाशन व्हायचं आहे, पण ते बाहेर उपलब्ध आहे. पण संजयजीच्या आग्रहानुसार मी लेखक झालो हे तुम्हाला सांगायला इथं विसरलो. असा संपूर्ण ऑर्थरोडमध्ये संजयजीचा सहवास त्यांनी इथं लाभला. पण एकच गोष्ट मला इथे सांगायची आहे की ही जी केंद्रीय यंत्रणा आहे ईडी सीबीआय, याची सुरुवात कशी झाली. 1991 मध्ये युएनओमध्ये एक फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, 1991 मध्ये युएनओने फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स तिथे स्थापन केला. आणि या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी त्याचे मेंबर नेशन जे होते त्या मेंबर नेशननी ठरवलं की जगामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यापार आहे, जगामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ओपियमचा व्यापार आहे आणि ह्या सर्व गोष्टी ड्रग्सचा व्यापार, ओपियमचा व्यापार थांबण्यासाठी टेररिझम फायनान्सिंग होऊ नये म्हणून त्यानिमित्तानं हा या PMLA कायद्याची स्थापना किंवा त्या बाबतीत PMLA कायद्याच्या बाबतीतला जो ड्राफ्ट त्यांनी तयार केला आणि त्यांनी आग्रह केला की सर्व देशांनी हा ड्राफ्ट PMLA कायदा लागू करावा. 91 मध्ये
91 पासून 2004 पर्यंत आपल्या भारतामध्ये हा PMLA कायदा किंवा ईडीचा कायदा नव्हता. जेव्हा चिदंबरम साहेब फायनान्स मिनिस्टर होते भारताचे, त्यावेळेस त्यांनी 2004 मध्ये हा PMLA कायदा म्हणजे ईडीचा कायदा त्यांनी आणला. पण हा काँग्रेसच्या, ठीक आहे, त्यांची भावना होती ती अतिशय प्रामाणिक भावना होती, कारण की हा कायदा आल्यानंतर कधी काँग्रेसने या ईडीच्या कायद्याचा कधी दुरुपयोग केला नाही. पण हे 11 वर्षापूर्वी जे सरकार आलं त्यांना आयता तो ईडीचा कायदा, PMLAचा कायदा मिळाला आणि त्याचा ज्या पद्धतीनं 2018 पासून दुरुपयोग त्या निमित्तानं चालू आहे हे आपण सर्व पाहत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातच नाही पण अनेक राज्यामध्ये या पद्धतीनं अनेकांना भीती दाखवून कशा पद्धतीनं त्यांना सरेंडर करायला यायचं, त्यांना आपल्या पक्षांमध्ये घ्यायचं, हे अशा पद्धतीचं अनेक प्रकार त्या निमित्तानं चालू आहे. आणि या बाबतीत सातत्याने लोकसभेमध्ये सुद्धा अनेकांनी अशी भावना व्यक्त केली की हा PMLA कायदा जो याला राक्षसी कायदा म्हणतात, ड्रॅकोनियन लॉ, या बाबतीत काहीतरी विचार व्हावा अशी सुद्धा लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. पण मला वाटत नाही की सरकार त्याच्यामध्ये कोणाला काही हस्तक्षेप करू देतील, कारण की एक मोठं शस्त्र त्या निमित्तानं या सरकारला त्याबद्दल मिळालं आहे. त्याच्यामुळे मला सविस्तर या सर्व गोष्टी आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगता आल्या. याबद्दल मी परत आपल्या सर्वांचं इथे आभार मानत असताना एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो, मी तुम्हाला पण सांगितली नाही. आपण इतके दिवस बरोबर होतो अर्थव्यवस्थेत, तुम्हाला पण एक गोष्ट सांगितली नाही, पण ती आज मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने मला खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आलं, 100 कोटीचा आरोप लावायचे तुम्हाला सांगितलं, ज्या पद्धतीने खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आलं, त्याच वेळेस म्हणजे माझ्या घरच्या लोकांनी ही बाब पुस्तकामध्ये लिहिण्यासाठी मला सांगितलं तुम्ही लिहू नका. मी लिहिलं होतं हे प्रकरण माझ्या पुस्तकामध्ये, पण माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही हे लिहू नका. माझ्यावर हिंदी चित्रपटातली का अभिनेत्री, तिचं नाव सांगणार नाही, हिंदी चित्रपटातली एक अभिनेत्री, हिच्या बाबतीत सुद्धा माझा आरोप झाला. त्याची नोंद ईडीच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे की अनिल देशमुख ताजमहल हॉटेलमध्ये तिला भेटत होते. अशा पद्धतीनं या लोकांनी माझ्यावर तिथे ईडीकडे तक्रार केली. त्याची माझी चौकशी BKC मध्ये जे ऑफिस आहे, ईडी नाही CBI, BKC मध्ये जे CBIचं ऑफिस आहे, त्या CBIच्या ऑफिसमध्ये DYSP मुकेश कुमार आणि त्याच्यावरती एक अधिकारी होते अनिल यादव, या दोघांनी माझी तिथे दिवसभर चौकशी केली की तुमच्या विरुद्ध अशी तक्रार याच लोकांनी केली आहे, त्यांचं मी नाव घेतलं ते, आणि अशी तक्रार दिवसभर चौकशी केली. मी त्यांना सांगितलं की ज्यांनी माझ्या विरुद्धची आरोप केलेत, ज्यांनी माझ्या विरुद्ध असं पत्र दिलं, त्यांना माझ्यासमोर तुम्ही आणा. दुसऱ्या दिवशी जेव्हा BKCच्या CBIच्या कार्यालयामध्ये माझ्यासमोर DYSP मुकेश कुमार आणि अनिल यादव यांनी माझ्यासमोर त्याला आणलं, तेव्हा त्यांना विचारलं की याला विचारा होतं माझ्यासमोर आणि त्याला सांगा की काय ते सांग. तेव्हा त्यांनी तिथे सांगितलं की मी जे अनिल देशमुखवर त्या एका चित्रपटातील हिरोईनबद्दल जे आरोप केले होते त्याच्यामध्ये काही सत्यता नाही. म्हणजे इतक्या खालच्या स्तरापर्यंत जे काही राजकीय लोक होते ते इतक्या खालच्या स्तरापर्यंत ते गेलेत. हे आता पण तुम्ही कोणाला सांगितलं नसतं, पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. त्याचा काही विरोधक म्हणतील की इतके दिवस का चूक होता. आज जरी तुम्ही CBIच्या रेकॉर्ड जर पाहिला तर त्या CBIच्या रेकॉर्डमध्ये या गोष्टीची नोंद आहे. धन्यवाद.